आज आहे महाशिवरात्री, त्यामुळे ना सकाळी लवकर न उठता रोजच्या टायमीपेक्षा 1 तास लेट उठले होते. कारण की आज संडे पण आहे. संडेच्या दिवशीच थोडं निवांत उठायला टाईम मिळतो आणि काम आवरायलाही टाईम असतो. आज मस्तपैकी एक सिंपल साडी वेअर केली होती. उपवासाच्या दिवशी साडी घातलं की छान वाटते आणि दारामध्ये ना एक रांगोळी काढली होती. रोज छोटी काढते, आज थोडी मोठी काढली. मग नंतर काम घेतलं होतं देवपूजेचं. झाडावरली ताजी ताजी फुलं तोडली आणि देवही स्वच्छ घासून घेतली. कसं आहे ना, आज आता उपवास असल्यामुळे देवाचं ना बरंच काम होतं. त्यामुळे देवघर घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि म्हटलं चला सर्वात पहिले ना सुंदर अशी पूजा करून घ्यावा. सर्व देव मांडले आणि आपल्या महादेवाच्या पिंडीवर पण जलाभिषेक केला. पंचामृतानेही त्याला अभिषेक केला. बेलपत्र वाहिली. 11 बेलपत्र वाहून ओम नमः शिवायचा जप केला. आरती केली आणि असं सुंदर काही देवघर दिसत होतं. आणि देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला एकच मागणं मागितलं की देवा, जे काही प्रयत्न करीत आहे ना त्या कष्टांना माझ्या फळ दे. फळावर ना आठवलं आद्विकला लागली होती भूक. मग त्याला ना तोपर्यंत खिचडी बनेपर्यंत अंगूर आणि काही स्ट्रॉबेरी होते ते धुवून दिले आणि मग घेतली होती खिचडी बनवायला. आता उपवासाच्या दिवशी प्रत्येकाच्याच घरी खिचडी बनते. मग मी पण सिंपल अशी साबुदाणा खिचडी बनवली होती. देवाला नैवेद्य दाखवला आणि असं काय संपलं सकाळचं रुटीन.